नमस्कार, मी मानसी परब. माझ्या मानसीज क्रिएटिव्ह वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या भागात आपण हा सुंदर असा पक्षी चिमणी आहे कसा बनवायचा ते बघणार आहोत. बनवायला सोपा आहे. वेगवेगळ्या रंगसंगतीत आपण हे बनवू शकतो. 3 रंग हवेत आपल्याला. डोळे लावण्यासाठी हे मणी हवेत. चोच लावण्यासाठी लाल रंग हवा आहे. कैची लागेल आपल्याला. आता हे बनवण्यासाठी इथे मी ह्या 3 रंगांचा वापर करते आहे. हा रेडियम येलो आहे किंवा रेडियम ग्रीन आहे. हा राणी कलर आहे आणि हा आपण मोरपिशी रामा कलर घेतलेला आहे. रामा कलर आहे. आपल्याला गम लागेल डोळे चिकटवून घेण्यासाठी. हे काळे मणी लागतील डोळे म्हणून वापरण्यासाठी. आपल्याला कैची लागेल ऊल कट करून घेण्यासाठी. आपल्याला ही एक कार्डबोर्डची शीट लागेल जिची साईज उंची आहे 12 सेंटीमीटर आणि याची रुंदी 9 सेंटीमीटर आहे. आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. हे असे 60 फेरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. उंचीप्रमाणे 60 फेरे आपण घेणार आहोत करून. साठ फेरे झालेले आहेत. आता हे ऊल आपल्याला ह्या एका बाजूने असं कट करून घ्यायचं आहे, कापून घ्यायचं आहे. हा सेट आपण असा इथे ठेवून घेऊयात. आता ह्याच पद्धतीने हे जे दुसरं ऊल आहे आपल्याकडे गुलाबी राणी कलरचं, ते मी 60 वेळा 60 वेळा गुंडाळून तयार करून घेते. ह्याचे देखील आपल्याला 60 वेळा फेरे मारून घ्यायचे आहेत. आपलं दुसऱ्या रंगाचं ऊल देखील 60 वेळा दोरे हे काढून झालेले आहेत. आता जे तिसरं ऊल आहे जे इथे वर येतं ते मी ह्या रंगाचा वापर करणार आहे तिथे. ते आता आपल्याला 9 सेंटीमीटर साईजचं करून घ्यायचं आहे. ह्या अशा पद्धतीने आपल्याला फेरे घ्यावे लागतील. 60 फेरेच घ्यायचे आहेत. फक्त हे आपण 12चे घेतलेत, हे आपण 9 सेंटीमीटरचे घेणार आहोत. हे देखील आपण 60 फेरे तयार करून घेऊया. आता आपल्याला हे असे इथे काही गाठी मारायचे आहेत. 5 वेळा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी गाठ मारायची येते. त्यासाठी हे असं 1-1 फूट अंदाजे 1-1 फूट असं मी 4 दोरे काढून घेणार आहे. कापून तयार ठेवते आहे आणि एक त्यापेक्षा मोठा जवळपास 1.5 फूट इतका मोठा मी एक धागा कापून घेते आहे. एकूण 5 धागे आपल्याला असे लागतील. हे 4 तयार झालेले आहेत. एक 5वा ह्याच्यापेक्षा मोठा आपण कापून घेऊयात. आता आपल्याला इथे जो रंग खाली हवा असेल 3 रंग आहेत. हा जो आपण 9 सेंटीमीटरवाला घेतला तो वर येणार. ह्या दोघांपैकी जो रंग आपल्याला खाली घ्यायचा असेल तो पहिला आपल्याला हातात घ्यायचा आहे. मला हा रंग खाली हवा आहे, सो हा आपण पहिला हातात घेणार आहोत या अशा पद्धतीने. आणि मधोमध एक गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला या अशा पद्धतीने. ह्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि आपण गाठ मारून घेणार आहोत. मधोमध आपण गाठ मारून घेतलेली आहे. गाठ मारून झाल्यानंतर हे ऊल आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता दुसरं जे ऊल आहे पिंक कलरचं ते आपल्याला इथे बांधून घ्यायचं आहे. ते बांधताना इथे असं ठेवून घ्यायचं आहे. हे असं दोन्ही बाजूने बरोबर आलं पाहिजे. तर हे आपण इथे घट्ट बांधून घेऊया.
घट्ट बांधून घ्यायचं आहे आपल्याला. आता खालच्या बाजूला गाठ मारून घेऊया. आता हे ऊल आपण कट करून घेऊयात. आता हे जे रामा कलर ऊल आहे ते ह्या बाजूने आपल्याला असं बांधून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला आपण समसमान घेतलेले आहे. इथे बांधून घेऊयात. गाठ खालच्या बाजूला येऊ देत. आता हे ऊल कट करून घेऊयात. आता हे जे गाठी मारलेली बाजू आहे तिथे आपल्याला हा आपला जो वरचा लेयर आहे, वरचा रंग आहे, तो असा इथे ठेवून घ्यायचा आहे. हा आपला सगळ्यात खालचा लेयर आहे आणि हा 2 नंबर लेयर, हा लेयर असा ह्याच्या वर आता आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही बाजू अशी वरच्या बाजूला धरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तर थोडंसं अंतर, बोटाभराचं अंतर ठेवायचं आहे आपल्याला आणि बांधून घ्यायचं आहे. म्हणजे हा जो थोडासा इथे उंचवटा निर्माण झालेला आहे म्हणून थोडं एक बोटभराचं अंतर, वीतभराचं अंतर, बोटभराचं नाही, वीतभराचं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. हा खालचा जो रंग आहे तो देखील असा येऊ द्यायचा आहे या बाजूने. अशा पद्धतीने आणि असं वीतभर अंतर ठेवून आपण इथे असं बांधून घेऊया. आणि अशा पद्धतीने मागच्या बाजूला गाठ मारून घेऊयात. उलकट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता ही जी पुढची बाजू आहे तिथे आपल्याला हा जो पहिला रंग आहे तो असा खाली या बाजूने घेऊन यायचा आहे. अशा पद्धतीने ह्याच्या वर असा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आणि आपल्याला इथे वरच्या वर गाठ मारून घ्यायची आहे. घट्ट अशी गाठ आपल्याला इथे मारून घ्यायची आहे. हा जो मोठा धागा आपण तयार करून घेतलेला होता तो आपण इथे वापरणार आहोत. घट्ट अशी गाठ आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे, मारून घ्यायची आहे. मागच्या बाजूला आता गाठ मारून घेऊयात.
वूल आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला थोडंसं शेप आउट करायचं आहे. हा पहिला धागा, हा दुसरा आणि हा तिसरा धागा आहे. थोडंसं तिरकस त्रिकोणी असा आकार आपल्याला ह्याला तयार करून घ्यायचा आहे थोडा. त्यानंतर हा जो दुसरा रंग आहे त्याला आकार देऊयात. अशा पद्धतीने एकाखाली एक असे रंग दिसायला हवेत आपल्याला. थोडा त्याचा पिसारा ह्या अशा पद्धतीने. आता आपल्याला चोच तयार करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी हा असा एवढा लहानसा धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि मधोमध अशी एक गाठ मारून घेऊयात. अगदी सोप्या पद्धतीने आपण चोच बनवणार आहोत. जिथे एक गाठ मारली आहे तिथेच एक 5 ते 6 वेळा आपण अशी गाठ मारून घेणार आहोत एकाच रांगेत एकाच ठिकाणी. आणि ही अशी थोडीशी आपल्याला लांबसर करून घ्यायची आहे त्याला. या अशा पद्धतीने हे एक्स्ट्राचं जो वूल आहे ते कट करून घेऊयात. आता आपल्याला इथे डोळे लावून घ्यायचे. डोळे हे अशा ह्या पद्धतीने दोन्ही बाजूने येतील आणि इथे आपण समोर चोच लावून घेऊयात जी आपण बनवली आहे लाल रंगाने. असे डोळे लावून घेऊयात इथे दोन्ही बाजूंना. आणि इथे समोर ह्या बाजूला इथे आपल्याला चोच लावून घ्यायची आहे जी आपण आत्ताच बनवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने ही चोच इथे येईल आणि हा आपला सुंदर असा पक्षी तयार झालेला आहे. सुंदर दिसत आहे. हा जो आपण आधी बनवलेला होता तो वेगवेगळ्या रंगसंगतीत आपण हा बनवू शकतो. हा इथे एक अजून रंग आपण इथे बनवून ठेवलेला आहे. त्यानंतर हा एक अजून वेगळा रंग इथे आहे आणि हा एक अजून. असे वेगवेगळ्या रंगसंगतीत आपण हे बनवू शकतो. बनवायला सोपे असलेले हे पक्षी तुम्ही नक्की बनवून पहा. कलाकृती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनही जरूर सिलेक्ट करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओज आणि त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.